नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, माघ महिन्यात जया एकादशी येते. ही एकादशी 20 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार रोजी आली आहे. तर या जया एकादशीची व्रतकथा काय आहे त्या आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात जया एकादशीची कथा. युधिष्ठिर म्हणाला, हे श्रीकृष्णा, तू आदिदेव आहेस. तुला जाणून घेणे कठीण आहे. स्वेदज, अंडज, जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या वृक्ष, वनस्पती, गर्भापासून उत्पन्न होणारे प्राणी यांनी भरलेले हे चराचर विश्व तूच उत्पन्न केलेस. या विश्वाचा पालन करता व क्षय करणारा तूच आहेस. मी षटतिला एकादशीचे महात्म्य ऐकले. आता माघ शुक्ल एकादशीचे महात्म्य कृपा करून सांग. या एकादशीचे नाव काय, हिचा पूजाविधी कोणता आहे व त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, सर्व सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सांगतो, ऐक. या एकादशीचे नाव जया आहे. ही एकादशी सर्व पापे नष्ट करणारी, पवित्र, इच्छिलेले देणारी व मानवाला मोक्ष मिळवून देणारी आहे. ती ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त करते व पिशाचत्वाचा नाश करते. या एकादशीचे व्रत केल्याने मृत्यूनंतर त्या व्रत करणाऱ्याला कधीही पिशाच योनीत जावे लागत नाही. पाप नष्ट करणारी व मोक्ष देणारी अशी दुसरी एकादशी नाही. हे राजा, म्हणून या एकादशीचे व्रत प्रयत्नपूर्वक करावे. हे राजश्रेष्ठा, आता या एकादशीची कल्याणकारक व पौराणिक कथा ऐक. ही कथा पद्मपुराणात मी सांगितली आहे. एकदा मनोरम स्वर्गात इंद्र राज्य करीत होता व सर्व देव तिथे सुखाने राहत होते. अप्सरांचे समुदाय त्या देवांची सेवा करीत असत. हे देव नित्य अमृतपान करीत असत. त्या स्वर्गात पारिजातक वृक्षांनी शोभणारे नंदनवन आहे. तिथे देव अप्सरांसह क्रीडा करतात. राजा, एकदा इंद्र त्या नंदनवनात क्रीडा करीत होता. हर्ष निर्भर होऊन त्याने 50 कोटी अप्सरांचा नृत्य कार्यक्रम सुरू केला होता. त्यात गंधर्व गायन करीत होते. त्या गंधर्वात चित्रसेन व त्याची प्रिय पत्नी मालिनी आपल्या मुलासह सहभागी झाले होते. या जोडप्याला पुष्पवान नावाचा पुत्र होता आणि पुष्पवानाला माल्यवान नावाचा पुत्र होता. त्या समुदायात पुष्पवती नावाची गंधर्वी होती. ती माल्यवान गंधर्वावर मोहित झाली. ती मदन बाण लागून व्याकुळ झाली. तिने आपल्या हावभावांनी व नेत्र कटाक्षांनी माल्यवानाला वश केले. ती पुष्पवती पाहून माल्यवानही मोहित झाला. पुष्पवती व माल्यवान इंद्राला संतुष्ट करण्याकरता नृत्य करायला तिथे आले होते. हे दोघे जण त्या अप्सरांच्या समुदायात गायन करीत होते, पण त्यांचे मन थाऱ्यावर नव्हते. त्यांचे गायन चांगले होईना. कामदैवाने सोडलेल्या बाणांनी वश होऊन एकमेकांकडे दृष्टी खिळवून ते दोघं पाहत राहिले. त्यांच्या अशा हावभावावरून त्यांचे मन एकमेकात गुंतले आहे हे इंद्राला समजले. ते दोघे गीताचा
आरंभ नीट करत नव्हते, ताल नीट धरत नव्हते आणि गाण्यात चुका करून विरस करत होते. हे पाहून इंद्राला वाटले की या दोघांनी दुर्लक्ष करून माझा अपमान केला आहे. तो रागवला आणि त्याने पुष्पवती आणि माल्यवान यांना शाप दिला. इंद्र म्हणाला, तुम्ही माझा आज्ञाभंग करणारे व पापात मग्न झालेले आहात. तुमचा धिक्कार असो. तुम्ही मृत्यूलोकात जाऊन पतिपत्नी व्हा. तिथे तुम्ही पिशाच्च बनून आपल्या कर्माचे फळ भोगा. इंद्राने असा शाप दिल्यानंतर त्या दोघांच्या मनाला फार दुःख झाले. शापाने मोहित होऊन ते हिमालयात येऊन पोचले. त्या दोघांना आता पिशाच्च योनी प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांना दारुण दुःख होत होते. शाप मोहामुळे त्यांना गंध, रस, स्पर्श समजेनासा झाला. मरणप्राय यातना देणारा अंगाचा दाह होऊ लागला. आपण केलेल्या कर्माचे दुःख होऊन त्यांना रात्रीचे निद्रासुखही मिळेना. त्यांच्या जवळपास पर्वताच्या गुहांमधून एकमेकांना खाणारी पिशाच्चे फिरत असत. हिमालयातील बर्फाच्या थंडीमुळे व उडणाऱ्या तुषारांमुळे त्यांना पीडा होत असे. त्यांचे दात दातावर वाजत आणि अंगावर काटा येत असे. पिशाच्च झालेला व थंडीची बाधा झालेला माल्यवान हडळ झालेल्या आपल्या पत्नीला म्हणाला, ज्या पापामुळे आपल्याला हे पिशाच्चत्व प्राप्त झाले, असे दुःख देणारे पाप आपण केले तरी कोणते? हे निंदास्पद पिशाच्चत्व म्हणजे दारुण नरकच आहे असे मला वाटते. म्हणून सर्व प्रयत्न करून कुणीही पाप करणे टाळले पाहिजे. अशा तऱ्हेचे विचार करीत ते दोघे आपला काळ तिथे दुःखाने घालवत होते. इतक्यात त्यांच्या दैवयोगाने माघ शुद्ध पक्षातील जया या नावाने प्रसिद्ध झालेली एकादशी आली. सर्व तिथींमध्ये ही उत्तम तिथी होती. त्या एकादशीच्या दिवशी त्या दोघांनी कसलाच आहार घेतला नाही. हे राजा, इतकेच काय, पण त्या दिवशी त्यांनी जलपानही केले नाही. त्यांनी त्या दिवशी कुठली हिंसा केली नाही व फळ किंवा झाडाचे पानही तोडून खाल्ले नाही. दुःखाने व्याकुळ होऊन ते एका पिंपळाच्या झाडाखाली पडून राहिले. ते दोघे त्या स्थितीत असताना रवी अस्ताला गेला. रात्र पडली. त्या रात्री भयंकर थंडी पडली होती. ती रात्र घोर आणि दारुण भासत होती. थंडीने ते थरथर कापत होते व त्यांची शरीरे आखडली होती. हे राज शार्दूला इंद्राच्या शापाने पिडल्यामुळे त्यांना ती रात्र दुःखातच काढावी लागली. पण त्यांना जया एकादशीचा उपवास घडला होता व रात्री जागरण झाले होते. त्यांनी अजाणताच व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावाने काय घडले ते आता ऐक. द्वादशीचा दिवस उजाडला. त्यांचे जया एकादशीचे व्रत पूर्ण झाले. राजा विष्णूच्या प्रसादामुळे त्यांचे पिशाच्चत्व नाहीसे झाले. पुष्पवती आणि माल्यवान यांना पूर्वीचे सुंदर रूप लाभले. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पुन्हा उत्पन्न झाले. त्यांचे पूर्वीचे अलंकारही त्यांना प्राप्त झाले. अप्सरांचे समुदाय सेवा करत असतानाच ते दोघे विमानावर आरूढ झाले. तुमरू प्रमुख असलेले गंधर्व त्यांची स्तुती करीत होते. लवकरच ते सर्वजण मनोहर स्वर्गात पोचले. अशा तऱ्हेने ते शापमुक्त होऊन आलेले पाहून इंद्राला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, तुम्ही कोणते पुण्य केले म्हणून पिशाच्चत्व नाहीसे झाले? माझा शाप असतानाही कोणत्या देवाने तुम्हाला त्या शापातून मुक्त केले? माल्यवान म्हणाला, स्वामी, जया एकादशीच्या उत्तम व्रताने आणि वासुदेवाच्या प्रसादाने व त्याच्या भक्तीच्या प्रभावाने आमचे पिशाच्चत्व नाहीसे झाले. त्याचे हे बोलणे ऐकून देवांचा राजा
इंद्र म्हणाला, तुम्ही दोघे पवित्र व पावन झाला असून मीही वंदन करण्यास योग्य झाला आहात, कारण तुम्ही विष्णू भक्तीत तत्पर आहात आणि एकादशीचे व्रत करणारे आहात. जे मानव विष्णूंचे किंवा शंकराचे भक्त असतील ते आम्हालाही वंदनीय आणि पूज्य आहेत, हे निसंशय. तेव्हा हे माल्यवाना, तू पुष्पवतीसह या स्वर्गात विहार कर व सौख्याचा उपभोग घे. हे राजा, याकरता ब्रह्महत्येचे पातक नाहीसे करणारे जया एकादशीचे व्रत सर्वांनी केले पाहिजे. राजा, जो हे जया एकादशीचे व्रत करतो त्याने सर्व दाने दिली, सर्व यज्ञ केले आणि सर्व तीर्थात स्नान केले असेच समजले जाईल व ते सर्व फळ त्याला मिळेल. जया एकादशीचे व्रत जो मनुष्य भक्तीने आणि श्रद्धेने करतो तो वैकुंठात 100 कोटी कल्पवर्षे आनंदात राहतो. जया एकादशीच्या या महात्म्याचे वाचन किंवा श्रवण केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. जया एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्री कृष्णार्पणमस्तु. ही होती जया एकादशीची कथा. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच सर्व एकादशींच्या कथा आपल्या चॅनलवर आहेतच, त्यासुद्धा तुम्ही नक्की ऐका, त्याही तुम्हाला खूप आवडतील. धन्यवाद.